नमस्कार. विज्ञानयात्री सुजाता रामदोराई यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सुजाता रामदोराई हे गणितातील बीजगणितीय संख्या सिद्धांत तज्ज्ञ, इवासावा सिद्धांत यांच्या माध्यमातून विज्ञानातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते भारतीय महिला शास्त्रज्ञ. सध्या त्या कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ येथे गणित विषयाच्या प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. भारताच्या नामवंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत प्राध्यापक पदावर कार्यरत होत्या. गणितातील बीजगणितीय संख्या सिद्धांत आणि इवासावा सिद्धांत संख्या सिद्धांत हे सुजाता रामदोराई यांच्या संशोधन कार्यातील आवडीचे क्षेत्र. संख्या सिद्धांत गणितातील या शाखेने गेल्या 2500 वर्षात विज्ञान क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. बीजगणितातील संख्या सिद्धांत हे प्रत्येक प्रमेय संगणकांना उच्च गती स्वरूपातील संख्यात्मक गणनकार्य करण्यास प्रवृत्त करण्याच्या समस्यांच्या संदर्भात नैसर्गिक आणि प्रेरित मार्गाने उद्भवते. संगणकशास्त्रातील अभ्यासासाठी स्वतंत्र गणित अभ्यासक्रम यात प्राथमिक संख्या सिद्धांत शिकवला जातो. गणितातील संख्या सिद्धांत या शाखेमध्ये संख्यात्मक विश्लेषणामध्ये सततचे अनुप्रयोग सुद्धा आहेत. क्रिप्टोग्राफी, वेगवान फुरियर ट्रान्सफॉर्म, अल्गोरिदम, सिग्नल प्रोसेसिंग, डेटा विश्लेषण, भौतिकशास्त्रातील संभाव्य परिणाम, कार्यक्षम त्रुटी सुधारणारे कोड, टेलिफोन नेटवर्किंगचे डिझाईन, समान स्वभावाच्या संकल्पनेच्या आधारे पाश्चात्य संगीतातील आधारभूत अष्टकांची विभागणी इत्यादी क्षेत्रामध्ये संख्या सिद्धांत याचे आधुनिक अनुप्रयोग महत्त्वपूर्ण आहेत. संख्या क्षेत्राच्या अनंत टॉवर संदर्भातील अंकगणितीय स्वारस्य असलेल्या वस्तूंचा अभ्यास म्हणजे इवासावा सिद्धांत. या सिद्धांताची सुरुवात सन 1959 मध्ये केनकिची इवासावा या जपानच्या गणितज्ञांनी केली. इवासावा सिद्धांताची पीएडिक एल फंक्शनशी जवळचा संबंध आहे. हा सिद्धांत गणितातील सर्वात कठीण आणि प्रसंग अशा कंजक्चर जसे की बर्च आणि स्विनरटर्न डायर कंजक्चर सोडवण्यासाठी एक शक्तिशाली साधन मानले जाते. सुजाता रामदोराई यांचा जन्म दिनांक 23 मे 1962 रोजी भारताच्या कर्नाटक राज्य राजधानीचे शहर बंगळुरू येथे झाला. सन 1982 मध्ये सेंट जोसेफ कॉलेज बंगळुरू येथे त्यांचे वैज्ञान शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण झाले. सन 1985 मध्ये अन्नमलाई विद्यापीठ येथे त्यांचे पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाले. सन 1992 मध्ये परिमल रामन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या नामवंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत त्यांचे संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण झाले. सुजाता रामदोराई यांनी सुरुवातीला चतुर्भुज स्वरूपाचे बीजगणित सिद्धांत आणि वर्तुळाकार वक्रांची अंकगणितीय भूमिती या क्षेत्रात काम केले. फुकाया आणि वेंजाकोव यांच्या समवेत त्यांनी इवासावा सिद्धांताच्या मुख्य अनुमानाची नॉन कम्युनिकेटिव्ह आवृत्ती तयार केली. इवासावा सिद्धांताच्या मुख्य अनुमानाची नॉन कम्युनिकेटिव्ह आवृत्ती म्हणजे संख्या सिद्धांतांचा मजबूत पाया आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च पुणे येथे सुजाता रामदोराई यांनी सहाय्यक प्राध्यापक पदावर काम केले. श्रीनिवास रामदोराई म्हणजे सुजाता रामदोराई यांचे पती आणि VS शास्त्री भारतीय गणित लेखक यांच्या समवेत कार्यकालावधीत सुजाता रामदोराई यांनी आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील रामानुजन मठ उद्यान यांची संकल्पना मांडली आणि आवश्यक निधी देऊ केली. सन 2017 मध्ये रामानुजन मठ उद्यान याचे उद्घाटन झाले. रामानुजन मठ उद्यान हे उद्यान गणिताच्या शिक्षणासाठी समर्पित आहे. सुजाता रामदोराई हे इंडो फ्रेंच सेंटर फॉर प्रमोशन ऑफ ॲडव्हान्स्ड रिसर्च, बॅन्फ इंटरनॅशनल रिसर्च स्टेशन, इंटरनॅशनल सेंटर फॉर प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्स यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या वैज्ञानिक समितीच्या त्या सदस्य आहेत. सन 2007 ते सन
2009 या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय ज्ञान आयोग याच्या सदस्यपदी कार्य केले. सन 2009 पासून सुजाता रामदोराई हे पंतप्रधानाच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेच्या सदस्य या पदावर कार्यरत आहेत. सन 2009 पासून सुजाता रामदोराई हे राष्ट्रीय नवोपक्रम परिषदेच्या सदस्य या पदावर कार्यरत आहेत. गणित सोरा ही बहुभाषिक विज्ञान आणि तंत्रज्ञान याला वाहिलेले ऑनलाईन मासिक आहे. या गणित स्वराज सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी सुजाता रामदोराई कार्यरत आहेत. इटली देशाच्या आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्र इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल फिजिक्स या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ICTP पारितोषिक जिंकणाऱ्या सुजाता रामदोराई ह्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ आहेत. सन 2004 मध्ये सुजाता रामदोराई यांनी बीजगणितीय संख्या सिद्धांत तज्ज्ञ इवासावा सिद्धांत यांच्या माध्यमातून विज्ञानातील उल्लेखनीय कार्यासाठी भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR यांच्या वतीने शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गणित संशोधनातील अपवादात्मक योगदानासाठी सुजाता रामदोराई यांना नेल्सन मंडेला पुरस्कार देण्यात आले. सन 2023 मध्ये भारत सरकारच्या वतीने सुजाता रामदोराई यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सुजाता रामदोराई यांच्या व्यवस्थापकीय संपादक कार्य कालावधीत जर्नलची यादी आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ नंबर थेअरी, रामानुजन मॅथमॅटिकल सोसायटीचे जर्नल आणि एक्सपोजिशन मॅथमॅटिका. सुजाता रामदोराई ह्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय गणित तज्ज्ञ आहेत. बीजगणितीय संख्या सिद्धांत आणि इवासावा सिद्धांतातील त्यांच्या संशोधनासाठी त्या जगभर ओळखल्या जातात. सध्या त्या कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापक आणि कॅनडा रिसर्च चेअर आहेत. त्यांनी बंगळुरूच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून BSc आणि अण्णामलई या विद्यापीठातून MSc पूर्ण केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथून त्यांनी गणितात डॉक्टरेट पदवी मिळवली. अनेक वर्ष TIFR मध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात रुजू झाल्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचा सर्वोच्च शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना सन 2004 मध्ये प्रदान करण्यात आला. रामानुजन पुरस्कार सन 2006 हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव भारतीय ठरल्या. भारत सरकारने गणितातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी सन 2023 मध्ये त्यांना पद्मश्री या अत्यंत मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्या भारताच्या राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि पंतप्रधानाच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेच्या सदस्या होत्या. गणिताच्या अभ्यासाला सोपे आणि रंजक बनवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञानयात्री सुजाता रामदोराई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.